नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी अंकगणित यावरील भूमिती या प्रकरणाचा काही महत्त्वाचे प्रश्न. भूमिती या प्रकरणावरील आपण काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. असे प्रश्न जे तुम्हाला मागील वर्षी किंवा येत्या 1-2 वर्षामध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जे काही अंकगणिताचे प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला बुलढाणा बॅट्समन 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय म्हणतो, काटकोन त्रिकोणातील एक बाजू 6 मीटर व दुसरी बाजू 8 मीटर आहे. एक काटकोन त्रिकोण आहे, एक काटकोन त्रिकोण, त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. हा आहे काटकोन त्रिकोण. तर या काटकोन त्रिकोणातली एक बाजू आहे 6 मीटर आणि दुसरी आहे 8 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती मीटर असेल? कर्ण म्हणजे हा, याला म्हणतात कर्ण. ठीक आहे. तर आपण त्या काटकोन त्रिकोणाला ABC नावाने दर्शवू शकतो. ठीक आहे. म्हणजेच AC ही काय आहे, इथे कर्ण आहे. AC काय आहे? कर्ण आहे. एक बाजू आहे 6, दुसरी बाजू आहे 8. तर यावरून तुला कर्ण काढायचं आहे. मग बघ, सूत्र आहे, सूत्राच्या माध्यमातून तुला याला सॉल्व्ह करायचं आहे. किंवा याला जर तुला अतिशय शॉर्ट पद्धतीने जर सॉल्व्ह करायचं असेल तर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज म्हणजे 100 आणि 100चं घ्यायचं आहे तुला वर्गमूळ म्हणजे किती? 10. म्हणजे हा झाला तुझा कर्ण. ठीक आहे. कर्ण तुला काढायचा आहे. कर्ण येतो 10 मीटर आणि 10 मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. ठीक आहे. ही झाली या उदाहरणाची अतिशय शॉर्ट ट्रिक्स. तुला जर याला सूत्राच्या नुसार जर समजून घ्यायचं असेल तर याचं सूत्र आहे मित्रा, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे. एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू आहे 6 म्हणजे 6चा वर्ग, दुसरी बाजू आहे 8 म्हणजे 8चा वर्ग, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 म्हणजे किती? 100. हा झाला कर्णाचा वर्ग. ठीक आहे. कर्णाचा वर्ग बरोबर 100. दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन कर्ण किती येतो? 100चा वर्गमूळ 10 म्हणजेच कर्ण किती येत आहे रे मित्र? इथे 10 येत आहे. पर्याय क्रमांक तिसरा. तर असा हा अत्यंत सोपी प्रश्न आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येथे प्रश्न क्रमांक पहिला बघितला आहे, जो बुलढाणा बॅट्समन 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रश्न बघण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, आमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा. आता हा प्रश्न कोल्हापूर SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय म्हणतो बघ, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन कोणा शेजारील एक बाजू 36 मीटर आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला इथे काटकोन त्रिकोण काढून घेऊया. हा आहे काटकोन त्रिकोण, याला म्हणूया आपण काटकोन त्रिकोण. तर एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणा शेजारील म्हणजे हा आहे काटकोन त्रिकोण, तर या काटकोन त्रिकोणा शेजारी एक बाजू आहे, किती? 36 दिलेली आहे. ठीक आहे. 36 मीटर लांबीची असून काटकोन लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे. म्हणजेच ही बाजू आपल्याला माहित नाही. जी काही बाजू आहे म्हणजे काटकोन त्रिकोणाची बाजू जी आहे, बाजू ती आहे 36 आणि कर्ण हा इथल्या बाजूपेक्षा कसा आहे? 8 ने जास्त आहे म्हणते. ठीक आहे. मग ही बाजू माहित नाही म्हणून आपण याला गृहीत धरूया x आणि याच्यापेक्षा ही कशी आहे? 8 ने जास्त आहे म्हणजे x अधिक 8. ठीक आहे.
तर तुला काय विचारलंय बघ, तर काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती मीटर असेल. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक्स ची किंमत काढावं लागेल. मग एक्स ची किंमत काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे, कर्णाचा वर्ग. कर्ण आहे एक्स अधिक 8, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करूया की ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल, ए प्लस बी वर्गाचा फॉर्म्युला लागेल. काय फॉर्म्युला, ए चा वर्ग अधिक 2ab प्लस बी चा वर्ग. त्याचप्रमाणे इथे काय होईल, एक्स चा वर्ग अधिक 8x गुणिला 2 म्हणजे 16x अधिक 8 चा वर्ग 64 बरोबर 36 चा वर्ग. सांग किती होते, 36 चा वर्ग काढण्यासाठी 6 6 36 6, हातचे आले 3, सायंत्रिक 18, 18 दोन्ही 36, 36 आणि 3 39 9, हातचे आले 3, 3 चा वर्ग 12 सॉरी 3 चा वर्ग 9, 9 अधिक 3 12 म्हणजे 1296 अधिक एक्स चा वर्ग जसाच्या तसा. आता एक्सचा वर्ग इथे कॅन्सल होतील. ठीक आहे, हे असे सूत्र तुला माहीत असणं गरजेचं आहे. तू जर पोलीस भरतीची तयारी करत असशील तर छोटे मोठे फॉर्म्युले तू सुरुवातीला व्यवस्थित पाठ करून ठेव. मग बघ काय होईल, 16x याला हा अधिक मध्ये इकडे गेल्यास वजा होतील म्हणजे 64, 1296 मधून 64 काढल्यास किती होतात बघ, 6तून 4 गेले 2 राहिले, 9तून 6 गेले 3 राहिले आणि हा 2 1 12 32. ठीक आहे, 12 32. आता इथे हा 16 इथे गुणिला तिकडे गेल्यावर काय होईल, भागेला जाईल म्हणजे x बरोबर 12 32 भागिले 16 म्हणजेच x ची किंमत किती येत आहे मित्रा, इथे x ची किंमत येत आहे 77. म्हणजे ही जी किंमत आहे x, ही जी बाजू आहे याची किंमत येत आहे 77. पण तुला कर्ण किती आहे विचारलेलं आहे, म्हणजेच x ची किंमत 77, 77 अधिक 8 किती होते बघ, 77 अधिक 8 होते 85, 77 अधिक 8 किती 85 म्हणजे कर्ण मित्रा 85 मीटर येतील आणि 85 मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे, अशा प्रकारचे असे सोपी एक्झाम्पल, सोपे उदाहरणे तुला व्यवस्थित लिहायचे आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तर हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. आता प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतो, पुणे ग्रामीण चालक 2024 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघ, एक काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी 15 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे, तर काटकोनाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. बघ काय म्हणणं आहे की एक वर्तुळ आहे, एक काय आहे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाच्या सेंटर मधून काय जाते, कर्ण जातो आणि हा आहे काटकोन त्रिकोण. ठीक आहे, एक वर्तुळ आहे, वर्तुळाच्या सेंटर मधून काय जात आहे, कर्ण जात आहे. म्हणजे समजा आपण एबीसी याला नाव दिलं, या त्रिकोणाला नाव दिलं एबीसी आणि एबीसी कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. तर तुला त्रिज्या काढायची आहे, म्हणजे समजा एओ मन किंवा ओसी मन ही काय आहे त्रिज्या आहे. तर तुला एओ काढायची आहे किंवा ओसी काढायची आहे. ते काढण्यासाठी तुला पहिले एसी काढावं लागेल, एसी म्हणजे कर्ण काढावं लागेल. काटकोन त्रिकोणाचे दोन बाजू म्हणजे एक दिली आहे 15 आणि एक दिली आहे 20. तर यावरून सुरुवातीला कर्ण काढून घेऊया. मग आपलं सूत्र काय रे मित्रा, कर्णाचा वर्ग. समजा कर्णाला म्हटलं आपण एसी, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग, एक बाजू आहे 15 अधिक दुसरी बाजू आहे 20, 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400. ठीक आहे, 225 अधिक 400 म्हणजे होते 625, 625. एसीचा वर्ग बरोबर 625, दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन एसी बरोबर किती 625 वर्गमूळ होते 25. ठीक आहे, एसी काढली, पण आपल्याला त्रिज्या काढायची आहे. मग एसीच्या अर्धी त्रिज्या, मग 25च्या अर्धे किती 12.5 म्हणजे 12.25. म्हणजे तुला त्रिज्या काढायची आहे. काय म्हटलंय तुला प्रश्नामध्ये की परिवर्तुळाची त्रिज्या किती,
तुला त्रिज्या विचारली आहे म्हणजे 25च्या अर्धे. समजा इथून एवढी जर 25 असेल तर इथून एवढी किती राहील, त्याच्या अर्धी राहील म्हणजे 12.5 राहील. आणि 12.5 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. अतिशय सोपा प्रश्न आहे रे मित्रा. ठीक आहे, तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक चौथा. हा प्रश्न धुळे पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल. ठीक आहे, मग चौरसाचे तुला काय करायचे आहे, क्षेत्रफळ, आणि त्या क्षेत्रफळावरून तुला त्या चौरसाची परिमिती काढायची आहे. क्षेत्रफळ आणि परिमितीमध्ये काय फरक आहे. समजा हा असेल चौरस, तर ही जी एरिया आहे याला म्हणतात, हा जो पोर्शन आहे याला म्हणतात एरिया, आणि ही जी बाउंड्री आहे याला म्हणतात परिमिती. तर तुला हा पोर्शन दिलेला आहे, यावरून हा पोर्शन काढायचा आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुला बाजू माहित असणे गरजेचं आहे. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. ठीक आहे, हे सूत्र आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ तुला दिले आहे 324 आणि बाजूचा वर्ग जसाच्या तसा. दोन्ही बाजूनं वर्गमूळ घेऊन 18 बरोबर बाजू किती येईल, म्हणजेच या चौरसाची बाजू आहे 18. पण तुला काय करायचं आहे, परिमिती. मग ही जर 18 असेल तर ही सुद्धा 18, ही सुद्धा 18 आणि ही सुद्धा 18, म्हणजे 18 चौक किती होतात, 72. येत्या का लक्षात. 18 आणि 18 36, 36 आणि 18 54, 54 आणि 18 72, म्हणजे या सर्व बाजूंची तुला करायची आहे बेरीज, ती होईल तुझी परिमिती. म्हणजेच किती, पर्याय क्रमांक तिसरा. परिमिती बरोबर 72, पर्याय क्रमांक तिसरा. ठीक आहे, हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा. अतिशय सोपा प्रश्न होता. चला बघूया प्रश्न क्रमांक पाचवा. प्रश्न क्रमांक पाचवा. आता हा प्रश्न जळगाव पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, लक्षात घ्या, लांबी आणि रुंदी तुला सेंटीमीटर दिली आहे, सेंटीमीटर मध्ये दिली आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. मग आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आयताचे क्षेत्रफळचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे, आयताचे क्षेत्रफळ बघा, प्रश्न तुला हा घुमून फिरून विचारलेला आहे, कारण की पर्यायामध्ये सर्वकडे 40 तुला दिसेल, पण त्याचं जे एकक आहे, त्याचे जे युनिट आहे ते तुला बदलून दिलेले आहे. म्हणून अशा वेळेला कन्फ्यूज व्हायचं नाही. लांबी किती आहे, 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5 सेंटीमीटर. 8 पंच 40 आणि सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, आणि 40 चौरस सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. येत्या लक्षात. अशा प्रकारचे तुला घुमून फिरून प्रश्न विचारण्यात येतील. ठीक आहे मित्रा, तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भूमिती या प्रकरणावरील अंकगणिताचा प्रकरण भूमिती या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली. हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल. असेच व्हिडिओ आपण नवीन घेत येऊ तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचा पोलीस भरती या परीक्षेत चांगल्यात चांगलं तुम्हाला घवघवीत यश मिळेल. ठीक आहे, तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.